उपमुख्यमंत्री शिंदेंच्या अध्यक्षतेखाली राज्य सरकारकडून मान्सूनपूर्व तयारीचा आढावा, पूरपरिस्थिती उद्भवल्यास उपाययोजना करण्यासंदर्भात बैठकीत चर्चा। मुंबईतील कोस्टल रोडच्या गळतीची मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून पाहणी, स्ट्रक्चरला कोणताही धोका नसल्याची मुख्यमंत्र्यांची प्रतिक्रिया। खर्च वाढवण्यासाठी कोस्ट रोडच्या कामात दिरंगाई, आदित्य ठाकरेंचा आरोप, मविया सरकार असतं तर डिसेंबर 2023 पर्यंत कोस्टल रोड वाहतुकीसाठी खुला झाला असता, अशी उपरोधिक टीका आहे। आदित्य ठाकरेंना कमी दर्जाचं काम करणारा ठेकेदार हवाय, कोस्टल रोडवरून आशिष शेलारांची आदित्य ठाकरेंवर टीका। दिव्यातील नालेसफाईची मनसे आमदार राजू पाटील यांच्याकडून पाहणी, 6 जूनपर्यंत नालेसफाई पूर्ण न झाल्यास अधिकाऱ्यांना धारेवर धरण्याचा पाटलांचा इशारा। गुजरातहून मुंबईकडे येणाऱ्या मालगाडीचे 8 डबे पालघरजवळ घसरले, दुर्घटनेमुळे पश्चिम रेल्वेचे 3 ट्रक बंद, विरार ते डहाणू लोकल सेवा बंद। बीडच्या मुंडेवाडी समाजात तेढ निर्माण करणाऱ्या 263 पोस्ट पोलिसांनी काढून टाकल्या, एकाला अटक तर 191 नागरिकांवर पोलिसांची कारवाई। गडचिरोलीतील एका जहाल माओवाद्याचं सीआरपीएफ आणि पोलिसांसमोर आत्मसमर्पण, शासनानं माओवाद्यावर 6 लाखांचं बक्षीस जाहीर केलं होतं। मुख्यमंत्री साताऱ्यातील त्यांच्या दरे या मूळ गावी, मुख्यमंत्र्यांचा 3 दिवस दरे गावात मुक्काम। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।